आज टाकळी रोडवर काल दुपारी एका वयात आलेल्या 11 वर्षीय मुलाचा एका मोटरसायकलवरून त्याचा अपघात झाला, तो मृत्युमुखी पडला। आज आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या फॅमिली भेटायला आलो। आम्ही सगळ्या जनतेची मागणी इथे होती की आम्हाला तर स्पीड ब्रेकर पाहिजे, आम्हाला दोन्ही साईडला 2 स्पीड कॅमेरे पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी स्पीडचे बोर्ड लागले पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आम्ही आदेश दिले। PWD असेल आणि ट्रॅफिकवाले असतील त्यांच्या माध्यमातून आज काम आम्ही चालू केलेलं आहे। रोडला ज्या ज्या गल्ल्या दिसतात त्याच्या बाजूला स्पीड ब्रेकर असावे त्या दृष्टिकोनातून आज हे नियोजन केलेलं आहे। हातावर चिपोट असलेली माणसं आहेत, सकाळी कामाला जायचं, रात्री यायचं। मुलं सायकलला जातात, सायकलच्या ॲक्सिडेंट इथं मला वाटतं ह्या रोडला इथं 4-5 ॲक्सिडेंट झाले असं त्यांचा रिपोर्ट मला देतोय। हे चुकीचं आहे ना। हा मुलगा तर 11वीला होता आणि सायकल जात असताना त्याला मागून ठोकलं गेलं। खूप वाईट प्रसंग आहे। ह्या प्रसंगाला त्यांचा आजोबा आहे, त्याचे वडील आहेत, त्याला एक लहान भाऊ आहे, एक बहीण आहे, आई वडील आहेत, सगळे आजी आहेत, सगळे आहेत आणि हे दुःख त्यांच्या सहन करायच्या बाहेर आहे। आणि हे दुःख सहन करायच्या बाहेर असल्या कारणानं अजून तिथं अप्रोच चालू आहे आणि हे दुःख बघितलं की निश्चितच कोणाच्याही हृदयाला पाणी सुटेल असा हा प्रकार घडलेला आहे। जेवढी दक्षता घ्यायची तेवढी दक्षता आता आम्ही घ्यायला सांगितली, अधिकाऱ्यांना सांगितलं ताबडतोब काम चालू करा। काम चालू झालं, आता गाड्या यायला आणि ब्रेकरचं काम आता चालू केलं आपण। आज ही हातावरचं पोट आहे। सकाळी आई वडील कामात जातात, स्वयंपाक करून जातात, मुलं दुपारी जेवतात, सगळं हाताने खातात, सगळं करतात आणि आपल्या शाळेला जातात। शाळेला जातात ना, सायकल जातात, ते मिरजमध्ये शाळेला जातात। मला वाटतं मिरज हायस्कूलला तो मुलगा शिकत होता। म्हणजे मुलं सायकलनं जात असताना असेच ॲक्सिडेंट व्हायला लागले तर पालक मुलांना सायकल बसवतील का नाही ही शंका आहे। आणि अशा दृष्टिकोनातून हातावरचं पोट सकाळी गेले की रात्री 9 वाजता घरी येणारे आई वडील आणि कोणाच्या तर माध्यमातून मुलं सोडायची आणि मुलं शाळा शिकत असताना असे जर प्रकार घडले तर ते चुकीचं होतं। ह्या घरावरती खूप मोठं संकट कोसळलं आहे। ह्या संकटातून त्यांना धैर्य मिळावं, सगळ्यांना आधार मिळावा आणि ह्या संकटाची तोंड देण्याची त्यांची हिंमत तयार व्हावी या दृष्टिकोनातून परमेश्वरचरणी मी प्रार्थना करतो। मी माझ्या वतीनं हे हातावरचं पोट आहे, रोज कमावं तेव्हा संध्याकाळी खावं अशी परिस्थिती आहे। तर ह्या कुटुंबाला माझ्या वतीनं, माझ्या वैयक्तिक फंडातून, माझी आमदार फंड नाही किंवा शासकीय फंड नाही आहे, माझ्या स्वतःच्या खर्च फंडातून मी त्यांना 1 लाख रुपयाची मदत मी त्यांना घोषित करतो। निश्चितच हे झालं, रोडचे झालं, आपण बंदोबस्त केला, ब्रेकर केले, बाकी केलं, कॅमेरा लावले, सगळं लावले, तरी पण पालकांना सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण पण रोडवर जाताना थोडं जागृत जावावं, आपण बघत जावावं, एका साईडनं जावावं। त्यामुळे आपण पण दक्षता घ्यावी एवढीच सगळ्यांना विनंती करतो।